नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण घेतो आहे सॅलिसिया ओब्लॉंगा सप्तरंगी. हे आयुर्वेदात अतिशय महत्त्वाचं झाड आणि ह्या झाडाचे जे आपले बरेचसे दुर्लभ आजार जे आहेत, उदाहरणार्थ डायबेटीस, वजन वाढणे किंवा मग कर्करोग वगैरे याच्यावर याचा उपयोग होत असतो. हे झुडूपही म्हणता येणार नाही आणि याला वेलही म्हणता येणार नाही आणि याची मुख्यत्वे मुळंही वापरली जातात. तर मग याची जर कधी लागवड करायची असली तर साधारण लागवड केल्यानंतर साधारण 3 ते 4 वर्ष याची मुळं वाढलीत की जी मॅच्युअर झालेली आहेत ती उपयोगात येतात. पण आता दुसरी अडचण अशी आहे की याची जर कधी मुळं आपल्याला काढायची असतील तर ती जमिनीत जर कधी लावली तर ती जमिनीत पसरली जातात आणि खोदायचा खर्च वगैरे जो येतो, तर त्यापेक्षा हे अशा मोठ्या बॅगेत लावून ती बॅगच जमिनीत गाडून द्यायची आणि ही बॅग जमिनीत जर कधी ज्यावेळेस आपण म्हणजे जमिनीत दाबून टाकू आणि तिला खत पाणी देत राहू तर याची मुळं याच ह्याच्यात पसरत राहतील, जेणेकरून 3 वर्षानंतर ही बॅग साधारण 3 ते 4 वर्ष टिकते. ही जमिनीत जरी असली थोडीफार नाही डॅमेज होते ती, पण मूळ आपल्याला एका ठिकाणी मिळतात आणि मुळांचा दर जो आहे तो साधारण 250 पासून तर 700-750 पर्यंत फिरतो. आता सध्या साधारण 350 ते 700 रुपये किलो आहे. हे आंब्यामध्ये आंतरपीक किंवा मसाल्याच्या बागेत आंतरपीक किंवा रिकाम्या जागेमध्ये समजा कुठेतरी आंतरपीक म्हणून हे आपल्याला याची लागवड करता येते. हे झाड आपल्याला मुळं हवी असल्यामुळे हे झाड जे आहे वरती हे छाटून याचं आपण श्रेडरमध्ये कट करून याचं आपण खतही बनवू शकतो. याला मागणी चांगली आहे. ओबेसिटी हा आजच्या तारखेत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मधुमेहावर याचा चांगला उपयोग होतो. मधुमेह, रक्तातली शुगर वगैरे नियंत्रित करण्यास याची चांगली मदत होते. त्यामुळे याची म्हणजे इंटरकल्टिवेशनमध्ये लागवड करण्यास काहीही हरकत नाही. साधारण रत्नागिरी जिल्ह्यात ही याची लागवड नाही, पण ही जंगलात उगवलेली प्रचंड प्रमाणात जंगलात उपलब्ध असलेली ही वनस्पती आहे. त्यामुळे कोकण एरियामध्ये याची लागवड करण्यास काही हरकत नाही. आंब्यामध्ये लागवड केली तर साधारण 3 वर्षानंतर एक रकमी चांगल्यापैकी पैसे मिळू शकतात आणि याच्यामध्ये डाबर म्हणा, बैद्यनाथ वगैरे, हिमालया वगैरे सगळ्या कंपन्यांना या वनस्पतीची अतिशय गरज आहे. त्यामुळे ही लागवड करण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. आपण हे वेगवेगळ्या ज्या वनस्पती हे करतोय आपल्याकडे ज्या दुर्लक्षित जरी नसल्या, आयुर्वेदात महत्त्वाच्या असल्या तरी आपल्याकडून ह्या दुर्लक्षित होत चाललेल्या आहेत. जे आपल्याला याची जाण नसल्यामुळे आपल्याकडे शेतीत आहे, पण शेतीमध्ये नेमकं लावावं काय? आता जर कधी निसर्गाचा जरी प्रकोप झाला, पाऊस किती पडला तरी याला काही होणार नाही, कारण याची मुळं जमिनीतच राहतील. फक्त निचरा होणारी जमीन पाहिजे. तर अशा वनस्पती जर कधी लागवड केली तर मधल्या जागा, आता ज्यांच्या कुठे आंब्याच्या बागा असतील, आंब्याच्या बागांमध्ये ज्या जागा असतात 4 झाडांमध्ये वगैरे, साधारण एक 4-4 फुटावर जर कधी ह्याची लागवड केली तर व्हायबल होऊ शकते. पैसेही चांगले मिळू शकतात. त्यामुळे याची लागवड करण्याचा विचार करण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती जपून ठेवा. माझ्याजवळ असलेला हा जेवढा माहितीचा मला असलेला माहिती ही कुठेतरी स्टोर राहावी म्हणून मी हा उपद्व्याप करतोय म्हणायला हरकत नाही, जेणेकरून आणि पुढच्या पिढीला याची थोडीफार जाणीव राहील, याची कुठेतरी मदत होऊ शकते. या दृष्टिकोनातून आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. सर्वांना माहिती द्या. आपल्या भागातल्या वनस्पती, आपल्या गरजेच्या वनस्पती आपल्याला माहिती असाव्यात. हा एक मोठा म्हणजे हा एक दृष्टिकोन आहे. धन्यवाद.